नमस्कार. कस्तुरी फूड पॉइंट मध्ये मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट गाजर हलवा. गाजर हलवा तर सगळेच करतात, पण आज आपण बघणार आहोत प्रेशर कुकर मध्ये केलेला गाजर हलवा, तो पण झटपट. तर चला तर मग साहित्य बघूया. 3 वाट्या किसलेली गाजरं, वेलची आणि जायफळ पूड, मिक्स ड्रायफ्रुट्स, 1 वाटी साखर, 1 वाटी आटवलेले दूध आणि 2 चमचे साजूक तूप. येथे मी नारंगी रंगाची गाजरे घेतली आहेत, जी पावसामध्ये उपलब्ध होतात. आणि लाल रंगाचा गाजर हलवा हा आपण नेहमीच बनवतो, पण नारंगी रंगाच्या गाजराचा हलवा हा अत्यंत चविष्ट असतो. तुम्ही नक्की हा प्रयोग करून पहा आणि मला नक्की कळवा. आता ही गाजरं आपली सोलून झालेली आहे. आता आपण किसायला घेऊया. गाजरं सगळी किसून झालेली आहे. कुकरच्या भांड्यात 3 वाट्या गाजरं किसून घेतलेली आहेत. एक वाटी साखर. तुम्हाला जर अधिक गोड हवा असेल तर तुम्ही 1/2 वाटी सुद्धा घालू शकता. कुकर मध्ये 1 पेला पाणी घालायचं. यात किसलेला गाजराचा डबा ठेवायचा आणि या डब्यावर झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर मी भांड काढले. खूप छान प्रकारे गाजर शिजलेली आहे. एका पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. हे साजूक तुपावर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे एक प्रकारची चांगली चव येते. मी इकडे 2 ते 3 मिनिटं साजूक तुपामध्ये परतून घेतले. आता आपल्याला 1 बाउल जे आटवलेलं दूध आहे, हे होममेड आहे, मी घरीच केलेलं आहे, ते मी टाकते. हे जे दूध आहे ते बासुंदीपेक्षाही मी जास्त आटवून घेतलेलं आहे. जसं आपल्याला बाहेरचा मावा मिळतो तशाच प्रकारे मी घरी तयार करून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं चांगले घाटून झाल्यावर आपल्याला मिक्स ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिक्स ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे काजू आणि बेदाणे घेतले आहे. आपल्याला अजून एक 5 मिनिटं हे घाटून घ्यायचं आहे. ही जी मी गाजरं घेतली ना, ती पावसामध्ये येतात आणि ती ऑरेंज रंगाची असतात, पण ही गाजरं त्या लाल गाजरापेक्षाही चवीला छान लागतात. याचा गाजर हलवा खूप सुंदर लागतो. गाजर हलवा छान प्रकारे झालाय. आता आपण वेलची आणि जायफळ पूड टाकूया. गाजर हलवा झालाय. दिसायला खूप छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. तुम्ही हा गाजर हलवा नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. माझा हा इन्स्टंट गाजर हलवा तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. तुम्ही माझी ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते आणि अशाच प्रकारे मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.